चला लास्ट टाइम जे अँगल मी घेतले होते 0, 90, 180, 270 आणि 360 त्याचे एक शॉर्ट फिगर सांगतो आणि त्याचा तो टेबल तयार केला होता 0 पासून 90 पर्यंतचा. टेबल कसा प्रिपेअर झाला हे मी सांगतो. त्याच्या प्रत्येकाच्या व्हॅल्यूज काढल्या त्या एकदा बघा आणि त्यानंतर मी फक्त एक शॉर्टकट ट्रिक जी होती ती शॉर्टकट ट्रिक मी तुम्हाला सांगतो. नाव ज्यावेळेला आपण स्टँडर्ड पोझिशन घेतो त्यावेळेला लक्षात असू द्यायचं आहे की आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू महत्त्वाच्या. कुठल्या? एक्स आणि वायच्या व्हॅल्यू महत्त्वाच्या. जर आपण स्टँडर्ड पोझिशन घेतली ओरिजिन काय असतो? वर्टेक्स. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस ॲज अ इनिशियल आहे, बरोबर आहे. यू हॅव टू टेक अ स्टँडर्ड युनिट सर्कल. स्टँडर्ड युनिट सर्कल ज्याचा सेंटर कुठे आहे? ज्याची रेडियस किती आहे? ओके. हे डिस्टन्स किती आहे? 1. म्हणजे हा पॉइंट किती येणार? 1,0. एक्स ॲक्सिस वर वायच्या व्हॅल्यू काय असतात? 0 असतात. पूर्ण एक्स ॲक्सिस वर कोणताही पॉइंट घ्या वायच्या व्हॅल्यूज काय राहणार? 0 राहणार. मग एक्स ची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू 0 आली. मग इथे सांगा बरं काय आली? -1 0, बरोबर. -1 0. इथे सांगा बरं वाय ॲक्सिस वर एक्सच्या व्हॅल्यूज काय असतात? 0 असतात. इथे 0 -1. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. ही पोझिशन फिक्स राहणार. आता अँगल्स बघा कोणते कोणते अँगल्स कुठे कुठे येतात. नाव हा माझा इनिशियल आर्म आहे, हा माझा जस्ट टर्मिनल तो वाय ॲक्सिस आहे. टर्मिनल आर्म घेताना पहिला जो अँगल असेल तो म्हणजे माझा 0 डिग्रीचा असेल. जर टर्मिनल आर्म माझा मी काय घेतला असेल इथे तास ए, बरोबर. एक्स ओ ए किती डिग्रीचा आहे? 0 डिग्रीचा आहे, बरोबर. नंतर एक्स ओ इकडे हा बी घेतो मी. एक्स ओ बी किती डिग्रीचा आहे? 90. वाय ॲक्सिस वर टर्मिनल आर्म घेतला 90 डिग्रीचा आहे, बरोबर ना. तास 90 डिग्री. नंतर एक्स ओ सी 180. रोटेशन किती आहे? 180. तास पी पॉइंट. हे पी पॉइंट येतं माझ्या. हा इथे किती आहे? 180 डिग्री. नंतर पुढे 270 आणि पूर्ण रोटेशन घेतलं की इथे 0 डिग्री आणि 360 च्या व्हॅल्यूज काय असतील? सेम असतील, बदलणार नाही. इथे मी डी घेणार. एक्स ओ डी 270, एक्स ओ ए परत 360. टोटल रोटेशन घेतल्यानंतर. ओके. मग याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची व्हॅल्यू जी होती ती म्हणजे एक्स आणि दुसरी म्हणजे वाय. ज्यावेळेला मी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डिफाईन केलं होतं स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये एक्स म्हणजे कोण होता? एक्स म्हणजे कोण? आणि वाय म्हणजे कोण? साइन थिटा. एक्स म्हणजे कॉस थिटा, वाय म्हणजे साइन थिटा. दोघांमधला डिफरन्स लक्षात घ्या. ओके. नाव ज्या ज्या वेळेला मी अँगल मध्ये फाइंड आउट करतो त्या त्या वेळेला लक्षात ठेवायचं की इथे एक्स म्हणजे 1, वाय म्हणजे 0. एक्स व्हॅल्यू किती इथे? वाय ची व्हॅल्यू किती आहे? अँगल किती आहे? 0 डिग्री. किती डिग्री आहे? 0 डिग्री, बरोबर आहे. नंतर एक्स व्हॅल्यू किती इथे? वाय ची व्हॅल्यू किती आहे? ओके. अँगल किती आहे? इथे एक्स व्हॅल्यू किती आहे? वाय ची व्हॅल्यू अँगल किती आहे? इथे एक्स व्हॅल्यू वाय ची व्हॅल्यू आणि अँगल किती आहे? ओके. मग इथे बघा परत रोटेशन 0 डिग्रीच्या व्हॅल्यूच्या काढल्या जातात त्याच कोणाच्या असतील? 360. पूर्ण रोटेशन घेतल्यानंतर, बरोबर ना. मग आता एक एक व्हॅल्यू मला फाइंड आउट करण्यासाठी सांगायचं. मग एक एक व्हॅल्यू म्हणजे साइन निघाला कॉस निघाला की आपल्याला मिळायला पाहिजे. ओके. मग आता मला सांगा इथे 0 डिग्री अँगल असेल तर मला x इज इक्वल्स टू कॉस 0. अँगल किती आहे? अँगल म्हणून मी इथे काय घेतला? कॉस 0 डिग्री. किती? कॉस 0 डिग्री. पण एक्स व्हॅल्यू किती इथे? 1. म्हणजे कॉस 0 डिग्री किती आला? इथे सांगा बरं कॉस 90 डिग्री. एक्स व्हॅल्यू काय? 0 आहे ना. मग जर मी इथे घेतला x इज इक्वल्स टू कॉस अँगल किती आहे? 90 डिग्री. पण एक्स व्हॅल्यू किती इथे? 0. मग कॉस 90 किती येणार? 0. इकडे आलो. इकडे एक्स व्हॅल्यू किती आहे? एक्स म्हणजे कोण? कॉस 180. अँगल किती आहे? 180. मग एक्स व्हॅल्यू किती इथे? -1. म्हणजे कॉस 180 डिग्री किती आला? इकडे
एक्स व्हॅल्यू किती आहे अँगल किती आहे मग x इज इक्वल्स टू cos 270 डिग्री किती येणार cos 270 काय आला 0 आणि 360 साठी याच्यासाठी सेम राहणार म्हणजे x इज इक्वल्स टू cos 360 इक्वल्स टू 1 कळतंय या कोणाच्या व्हॅल्यू काढल्यात मी सर्व क्वाड्रंटल अँगल्स पण cos थीटाच्या व्हॅल्यू काढल्या cos 0 1 cos 90 0 cos 180 -1 cos 270 0 cos 360 1 येतं लक्षात हे cosच्या व्हॅल्यू झाल्या बरोबर आता ज्या y च्या कॉम्पोनंट आहे x कॉम्पोनंट डिनोट करतो cos ला मी इथे लिहिलाय x म्हणजे कोण असतं cos थीटा मग मी जो x घेतला तो काय घेतला मी cos थीटा घेतला प्रत्येक ठिकाणी फक्त चार व्हॅल्यू मी डोक्यात ठेवल्या कोणत्या 1 0 1 -1 0 या चार व्हॅल्यू आणि चार व्हॅल्यू कोणाच्या साइनच्या y च्या बरोबर ना चार व्हॅल्यू x च्या चार व्हॅल्यू y च्या मग आता साइन थीटाच्या व्हॅल्यू तुम्ही सांगायच्यात पटापट बोला y म्हणजे कोण साइन 0 डिग्री किती कशावरून घेतला y किती इथे 0 म्हणजे साइन 0 किती येणार 0 बरोबर नंतर इथे y इज इक्वल्स टू साइन किती आहे 1 बरोबर इथे y इज इक्वल्स टू साइन इथे y इज इक्वल्स टू साइन -1 बरोबर आणि इकडे y इज इक्वल्स टू साइन 0 हे दोन निघाले बाकीचे ऑटोमॅटिकली निघतात बाकीचे कोण आहेत त्यांचे इंटर रिलेशन आहे बरोबर ना हा x असेल हा y असेल तर tan कोण असतो tan थीटा मग y माहिती x माहिती आपल्याला पुट करणार आलं बघ त्याच्यात x अपॉन y cot थीटा 1 अपॉन x आणि 1 अपॉन y या व्हॅल्यूज त्याच्या काय इंटर रिलेशन काय त्या इंटर रिलेशन कळतंय या दोन व्हॅल्यू काढा तुम्हाला या सर्व व्हॅल्यूज काय करता येतात काढता येतात लक्षात येत आहे समजतंय काय ओके या फिगरला परत एकदा ऑब्झर्व करा या फिगरला परत एकदा ऑब्झर्व करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्स ऍक्सिस वर कोणते अँगल येतात आणि वाय ऍक्सिस वर कोणते अँगल येतात आणि एक्स ऍक्सिस वरच्या व्हॅल्यूसाठी तुम्ही काय बघताय एक्स ऍक्सिस वरच्या व्हॅल्यूसाठी तुम्ही काय बघताय आणि वाय ऍक्सिस वरच्या व्हॅल्यूसाठी तुम्ही काय बघताय हे जरा ऑब्झर्व करा आणि मग मला सांगा की साइन वर आणि कॉस वर एक्स ऍक्सिस वर वाय ऍक्सिस वर काय इम्पॅक्ट होतं मला तुम्ही सांगायचं जरा ऑब्झर्व करा आधी एक्स ऍक्सिसच्या सर्व व्हॅल्यूज बघा एक्स ऍक्सिस वर साइनला काय परिणाम होतोय कॉसला काय परिणाम होतोय तसंच वाय ऍक्सिस वर साइनला काय परिणाम होतोय वायला काय परिणाम होतोय मला हे सांगायचं न बघता सांगते एक्स ऍक्सिस वर वायच्या व्हॅल्यूज काय असतात वाय म्हणजे कोण साइनची व्हॅल्यू वाय ऍक्सिस वर काय एक्स ऍक्सिस वर काय असते बघा बरं 0 येतात साइन 0 डिग्री 0 आला साइन 180 एक्स ऍक्सिस वर किती आला 0 आला साइन 360 सुद्धा 0 आला बरोबर म्हणजे हे डोक्यात ठेवा की एक्स ऍक्सिस वर वायच्या व्हॅल्यू 0 असतात म्हणून आपल्याला जे क्वाड्रंटल अँगल्स मिळतील 0 डिग्री 180 डिग्री 360 डिग्री साइनच्या व्हॅल्यूज काय मिळणार मला त्या ठिकाणी 0 मिळणार बरोबर वाय ऍक्सिस वर बघा बरं कोण येतो cos 0 येतो बरोबर ना cos थीटाची व्हॅल्यू बघा cos 270 0 वाय ऍक्सिस वर cos 90 डिग्री 0 त्याच्यातच आपण म्हटलं मी आधी पण सांगितलं वाय ऍक्सिस वर एक्सच्या व्हॅल्यूज काय असतात 0 एक्स म्हणजे कोण cos थीटा मग एक्सच्या व्हॅल्यू 0 असतात वाय ऍक्सिस वर म्हणजे ऑब्वियसली तिथे काय मिळणार मला 0 काय डाऊट एवढं काल झालं होतं याचा टेबल तयार केला होता अजून ॲडिशनल ही फिगर तुमच्या फॉर्म्युलाच्या नोटबुकमध्ये आली पाहिजे
काय सांगतोय? ही फिगर लक्षात असू द्या. ही फिगर तुमच्या फॉर्म्युलाच्या नोटबुकमध्ये आली की त्यानंतर तो जो टेबल होता कोणता 0 to 90 काल जो घेतला शेवटी 0 to 360 पर्यंतचा क्वाड्रंटलचा फक्त याच 0 डिग्री 90 डिग्री 180 270 आणि 360 तो जो टेबल आहे तो टेबल मला तिथे पाहिजे त्या फिगर नंतर या फिगर नंतर आलं लक्षात. आणि आता पुढे जे जाणार आहे ते क्वाड्रंट्स मध्ये आहे. क्वाड्रंटल झाले हे क्वाड्रंटल आहे पाचवीत बरोबर. आता क्वाड्रंटल सोडून आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जाऊ, सेकंड मध्ये, थर्ड मध्ये, फोर्थ मधले अँगल्स बरोबर. एक एक फाइंड आउट करू. पण एक मी आधी फर्स्ट क्वाड्रंट काढेल, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काढलं की त्यानंतर सेकंड मध्ये. पण लक्षात असू द्या सेकंड मध्ये आणि फर्स्ट मध्ये फरक आहे. सेकंड मधल्या व्हॅल्यू ज्या आपण काढणार त्या आणि फर्स्ट मधल्या व्हॅल्यू ज्या काढणार त्या फरक आहे. त्याच्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सायन्स घेतलेलं बरोबर ना. पहिल्या क्वार्टरमध्ये कोण कोण पॉझिटिव्ह? ऑल. पहिल्या क्वार्टरमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. सेकंड मध्ये साइन आणि कोसाइन हे दोघं काय असतील? पॉझिटिव्ह. उरलेले 4 निगेटिव्ह. थर्ड मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आणि उरलेले 4 निगेटिव्ह. आणि लास्ट क्वार्टर मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह उरलेले 4 निगेटिव्ह. आणि मी ज्या व्हॅल्यू सांगितल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याच व्हॅल्यू तिथे मिळायला पाहिजे. जे अँगल तुम्ही क्वार्टर मध्ये काढता पहिल्या क्वार्टर मध्ये तुम्ही जर व्हॅल्यू काढल्या तर ऑब्व्हियसली सर्व काय असतील? पॉझिटिव्ह बरोबर आहे. सेकंड क्वार्टर मध्ये ज्या वेळेला काढणार त्यावेळेला साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. उरलेले 4 काय येतील? निगेटिव्ह व्हायला पाहिजे बरोबर ना. म्हणजे त्या त्या क्वार्टर मधल्या त्या साइन्स मला त्या ठिकाणी त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सला मिळायला पाहिजे. बदल होणार नाही. मी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जरी काढल्या व्हॅल्यू जरी काढल्या तरी त्या मिळायला पाहिजे. समजतं इथपर्यंत? ओके हे कळतंय? क्लिअर आहे काय? ओके नाव आपण पुढे आपण रायटिंगचा अजून काही विचार घेतलेला नाही. आपण रायटिंग काहीच केलेलं नाही. याच्यात गुगल क्लासरूमला मी नोट्स टाकले बघूया. मला एकदा नोट्स बघूया किती नोट्स आहेत काय किंवा आपल्याला लिहावं लागतं की काय बघावं. पुन्हा दाखव ते पहिल्या क्वाड्रंटमध्ये 3 अँगल कोणते कोणते? 30, 45 आणि 60. ओके पण लक्षात घ्या जसं क्वाड्रंटल होतं तसं याचं राहणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला 2 थेरम महत्त्वाचे मी आधी पण सांगितलं होतं. पहिल्या दिवशी सांगितलं होतं त्याचा वापर आज करायचा आहे. 30, 60, 90. ओके 30, 60, 90 थेरम काय सांगतात? सर्वांना माहिती आहे? सर्वांना माहिती आहे का? कुणाला माहिती नाही? सर्वांना माहिती आहे का? नक्की का सांगू परत? सांगायचा? ओके ना जर सपोज एक राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचा एक अँगल आहे 90 डिग्री, एक आहे 60 डिग्री आणि एक आहे 30 डिग्री. हा हायपोटेनियस आहे बरोबर. नंतर हा जर हा अँगल घेतला तरी काय असेल? ऍडजस्टंट साइड. आणि अँगलच्या समोरची अपोजिट साइड असेल बरोबर ना. म्हणजे जर 60 डिग्री अँगल घेतला तर बरोबर ना तर 30, 60, 90 थेरम काय सांगतोय? लक्षात घ्या 30 च्या समोर कोण आहे? ऍडजस्टंट साइड बरोबर आहे. 60 च्या समोर कोण आहे? अपोजिट. म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला त्या व्हॅल्यूज माहिती असायला पाहिजे. तर 30 डिग्रीच्या समोरची जी बाजू आहे ती बरोबर आणि 60 डिग्रीच्या समोरची जी बाजू आहे ती डोक्यात फक्त एवढंच ठेवायचं 60 च्या समोर कोण आहे 30 च्या समोर कोण. डोक्यात या गोष्टी हे इकडे तिकडे होऊ शकतात. 30 इकडे आला तर 30 च्या समोर ही आली, 60 इकडे आला तर 60 च्या समोर ही बाजू आली बरोबर ना. जर अदला बदल झाली तर मग त्या पद्धतीने विचार करावा लागेल ना. मग 60 च्या समोर ही बाजू असेल तर ही 30 च्या समोरची. मग जर ही लेंथ काढायची असेल तर ती लेंथ असते ऍडजस्टंट साइड इज इक्वल्स टू 30 च्या समोर आहे ना बरोबर. किती येणार? 1/2 इंटू हायपोटेन्यूज. 1/2 इंटू हायपोटेन्यूज. हाफ इंटू हायपोटेन्यूज. कोणाच्या समोर आहे? कोणाच्या? 30 डिग्रीच्या बरोबर. आणि 60 डिग्रीच्या समोर कोण आहे? अपोजिट साइड. ती किती येणार? √3/2 इंटू हायपोटेन्यूज. हा 30, 60, 90 हा काय? 30, 60, 90
जर अदला बदल झाली तर हे दोघं बदलून जातील, बरोबर ना? मग 30च्या समोर कोण असेल? अपोजिट असेल. आणि 60च्या समोर व्हॅल्यू पण बदलतील, व्हॅल्यू सुद्धा बदलते, लक्षात घ्या. आणि पुढचा थेरम काय सांगतो लक्षात घ्या. एक अँगल 90 डिग्री, एक 45, दुसरा पण 45 असेल तर 45 45 90. आता मला सांगा दोघं अँगल सेम आहेत, म्हणजे दोघांच्या एकमेकांच्या समोरच्या बाजू कशा असतील? सारख्या असतील. लेंथ सेम असणार आहे दोघांची, बरोबर ना? म्हणजे या दोघे लेंथ कसे असणार? सेम असणार. परत एकदा तेच अपोजिट पण आणि ऍडजस्टंट साइड पण दोघं बाजू काय असतील? सेम असणार आहेत. आणि त्या व्हॅल्यूज असणार आहेत 1/√2 इंटू, दोघं सेम असणार, दोघं बदलणार नाही, दोघं काय राहणार? सेम. अपोजिट पण आणि हायपोटेन्यूज पण 1/√2 इंटू हायपोटेन्यूज, दोघं सेम. ही पण व्हॅल्यू आणि ही पण व्हॅल्यू. कळतोय काय काय घेतोय? दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नक्की डोक्यात ठेवायचं. प्रत्येक वेळेला आपल्याला अँगल काढताना 12 अँगल काढताना आपल्याला हे लागेल 12 अँगल. 4 अँगल काढताना हा थेरम लागेल आणि उरलेले 8 काढताना हा थेरम लागेल. काय सांगतो लक्षात येत आहे? 30, 60, 120, 150, 210, 240, 300, 330 हे 8 अँगल त्याच्यासाठी हे लागणार. हा 45, 135, 225, 350 हे 4 अँगल काढताना लागणार. म्हणजे किती वेळा वापरायचं हे पण लक्षात समजतंय? ओके. आता पहिला आहे पहिला अँगल किती डिग्रीचा घेऊ? थीटा इज इक्वल्स टू, क्वेश्चन कसा विचारते? क्वेश्चन विचारताना कसा विचारते? फाइंड ऑल द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, काय? फाइंड ऑल द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 30 डिग्री किंवा मोस्ट ऑफ टाइम विचारताना रेडियन मध्ये विचारतात. मोस्ट ऑफ टाइम कशात विचारतील? रेडियन. याला आपण काय म्हणणार? r π/6 रेडियन, π/6 रेडियन, बरोबर? 30 डिग्री किंवा π/6 रेडियन. ओके. फाइंड ऑल द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 30 डिग्री और π/6 रेडियन. क्वेश्चन असा असेल. मग आपलं टार्गेट तेच. परत एकदा सुरुवात कुठून करायची? कुठून करायची? स्टँडर्ड पोझिशन, ओरिजिन ॲज अ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस ॲज अ, बरोबर? टेक ॲज अ स्टँडर्ड युनिट सर्कल. काय घ्यायचं आहे? स्टँडर्ड युनिट सर्कल, बरोबर? नाव मग ही लेंथ ऑब्वियसली परत किती असेल? 1 असेल, बरोबर? नाव टेक अ अँगल 30 डिग्री. 30 डिग्री कुठल्या क्वाड्रंट मध्ये? फर्स्ट मध्ये. घेऊ असं 30 डिग्री जस्ट लाईक इट, बरोबर? इथे अमाउंट ऑफ रोटेशन क्लॉकवाइज डिरेक्शन मध्ये 30 डिग्री, बरोबर? थीटा इज इक्वल्स टू किती आहे? 30 डिग्री. हा मी ए आर्म घेतो, OA, बरोबर? मग अँगल, मेजर ऑफ अँगल XOA इक्वल्स टू 30 डिग्री, बरोबर? इथपर्यंत XOA. आता सर्कलचं आणि टर्मिनल आर्मचं जे इंटरसेक्शन आहे, म्हणजे हा पॉइंट, त्याला काय नाव देतो आपण? त्याचे कोऑर्डिनेट काय घेतो? x, y, बरोबर ना? मग आपण काय करतो नेक्स्ट टाइम? कोणावर? एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर, बरोबर? मग ह्या पॉइंट वरून मी इथे काय केला? परपेंडिक्युलर केला, बरोबर? मग या पॉइंटला मी नाव दिलं m. काय नाव दिलं मी? m. त्यालाच काय म्हणतो आपण? फुट ऑफ दी परपेंडिक्युलर. काय म्हणतो? फुट ऑफ दी परपेंडिक्युलर. मग OM आणि PM हा हायपोटेन्यूस आहे माझा, बरोबर? लेंथ किती त्याची? कारण की काय? रेडियस ऑफ दॅट सर्कल, बरोबर? बरोबर. मग माझा काय तयार झालाय? राईट अँगल ट्रायंगल आला. ओके. राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा OP काय आहे? हायपोटेन्यूस आहे. हा अँगल आहे
बरोबर. ही त्याची काय झाली ऍडजस्टंट साइड. ही काय झाली म्हणजे OM काय ऍडजस्टंट साइड, PM काय अपोजिट साइड. बरोबर. मग जर मी P चे कोऑर्डिनेट x, y घेतला असेल तर x कोऑर्डिनेट म्हणजे ऍप्सिस किती आहे x. OM ची व्हॅल्यू किती x कोऑर्डिनेट OM असेल ना माझा आणि हा कोणती किती असेल y असेल. दॅट्स फर्स्ट टार्गेट. आपलं पहिलं टार्गेट फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. बरोबर. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट एक आधी त्यांचे ऑर्डिनेट आणि ऍक्सिसच्या दोघांना डिनोट करा. बरोबर. म्हणजे x ऍक्सिसचा रिस्पेक्टिव्ह कोन y ऍक्सिसचा रिस्पेक्टिव्ह कोन. आता मला सांगा याच्यामध्ये जर एक अँगल 90 आहे एक 30 आहे तर उरलेला किती आहे 60 येतोय. हा 60. मग 60 डिग्रीच्या समोर कोण आहे कोण आहे 60 डिग्रीच्या समोर कोण आहे 30 डिग्रीच्या समोर y. मग आता मला सांगा x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू काढता येईल का मला काढता येईल नक्की. ओके. मग मी अँगल घेतला XOA = 30 डिग्री. ना मग आपल्याला फाइंड आउट करायच्या x आणि y च्या व्हॅल्यू बाय 30 60 90 छेदा x = x कोणाच्या समोर आहे 60. मग व्हॅल्यू काय हायपोटेन्यूज. बरोबर. पण हायपोटेन्यूज किती आहे 1. मग व्हॅल्यू किती आहे ना * 1 म्हणजे व्हॅल्यू मध्ये काय फरक पडणार 1 ने मल्टिप्लाय करतात. म्हणजे आन्सर x व्हॅल्यू किती आली √3/2. तसंच y ची व्हॅल्यू सांगा हाफ इंटू हायपोटेन्यूज इक्वल्स टू हाफ इंटू किती येणार ही झाली x व्हॅल्यू ही झाली y ची व्हॅल्यू. 30 डिग्रीला ही व्हॅल्यू √3/2 आणि y ची व्हॅल्यू 1. बरोबर झालं ना. P lies in फर्स्ट क्वाड्रंट. कुठे फर्स्ट क्वाड्रंट. म्हणून x ची आणि y ची व्हॅल्यू सुद्धा काय असेल पॉझिटिव्ह असतील. दोघं व्हॅल्यू काय असतील पॉझिटिव्ह असतील. आलं लक्षात. इथे मेन्शन करावं लागेल P कुठे लाईक होतोय फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. म्हणून मला सर्व व्हॅल्यू ज्या मिळतील त्या कशा मिळतील पॉझिटिव्ह मिळतील. P also positive, y x is also positive, y is also positive. Therefore P of x comma y equals to P of √3/2 1. बरोबर. एंगल किती आहे किती आहे 30 डिग्री. आता ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज कडे जा. cos थीटा म्हणजे sin थीटा म्हणजे या थीटा किती आहे 30 डिग्री. थीटा किती आहे 30 डिग्री. मग पहिली व्हॅल्यू sin 30 डिग्री म्हणजे कोण y ची व्हॅल्यू किती काढली आपण किती काढली आहे मग sin 30 ची व्हॅल्यू किती येणार 1. तसंच नेक्स्ट cos 30 म्हणजे x cos 30 डिग्री √3/2. तसंच tan 30 y/x. y ची व्हॅल्यू सांगा 1/2. x ची व्हॅल्यू सांगा 2 to get उरलं कोण 1/3. tan 30 ची व्हॅल्यू किती आली 1/3. पुढचं cot. एक लक्षात घ्या हे तुम्ही काढले ना तुम्ही याच्या तिघांचे रेसिप्रोकल घ्यायचा. cot म्हणजे याचा रेसिप्रोकल x/y असतो ना म्हणजेच काय होणार याचा रेसिप्रोकल 1/√3 चा रेसिप्रोकल √3. नंतर sec 30 म्हणजे कोणाचा रेसिप्रोकल याचा रेसिप्रोकल किती येणार 2/√3 झालं. नंतर आणि शेवटचा cosec 30 1/y sin चा रेसिप्रोकल 1/2 चा रेसिप्रोकल 2/1 म्हणजे 2. बरोबर. हे 30 डिग्रीचे अँगल्स बघा ऑब्झर्व करा. मी काय केलं
काय एक्स आणि वाय व्हॅल्यू एक्स आणि वाय पहिलं टार्गेट तेच एक्स निघाला वाय निघाला म्हणजे साइन निघाला कॉस निघाला बाकीचे ऑटोमॅटिकली करतात जास्त ट्रेस घेण्याची गरज नाही एवढं फक्त आपल्याला माहिती पाहिजे नंतर पुढचा अँगल घेतो 45 डिग्री 45 डिग्री रेडियन मध्ये पाय बाय 4 रेडियन बरं पुढे परत एक्स ॲक्सिस युनिट सर्कल टर्मिनल आर्म पहिल्या क्वाड्रंट मध्ये अँगल 45 डिग्री घ्या सेम पोझिशन बरोबर ओके टर्मिनल आर्म 45 डिग्री लास्ट एक्स नाउ हा पॉइंट असेल पी ऑफ एक्स वाय ओके हा माझा ओरिजिन बरोबर पुढे तुम्ही सांगा काय तो कुठून कशावर परपेंडिक्युलर बरोबर यम त्याला नाव दिलं आपण ओके हा यम पीएम विल बी परपेंडिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस देन इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे टेक पीएम ऑन परपेंडिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस इथे डिटेल्स मी तसं दिलंय थेरोटिकल मध्ये मी फक्त थोडंसं जागा नव्हती म्हणून मी ते पटकन दिलं पण आपण जे मी प्रूफ दिले किंवा मी आपल्या नोट्समध्ये दिले हे सर्व काढलेलं आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये सर्व थेरोटिकल पार्ट पूर्ण आहे हा थिअरी म्हणून टाकला मी तिथे पण मी काही अजून अँगल देणार आहे ते त्याच्यामध्ये नाही ते तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल सेकंड थर्ड फोर्थ मध्ये म्हणून ओके नाव हा हायपोटेन्यूज किती माझा ओएम ची व्हॅल्यू पीएम ची व्हॅल्यू ओके हा 90 आहे हा 45 तर हा सुद्धा 45 कोणता थेरम एक्झिस्ट होतं 45 90 बरोबर म्हणजे ऑब्वियसली एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काय असतील सेम राहतील बरोबर मग मेजरमेंट ऑफ अँगल XOA इक्वल्स टू 45 डिग्री मग मला सांगा आपण कोणता थेरम वापरतोय बरोबर 45 90 थेरम जर एक्झिस्ट होत असेल तर मला सांगा x ची व्हॅल्यू 1/√2 इंटू हायपोटेन्यूज म्हणजे 1/√2 इंटू इक्वल्स टू 1/, x व्हॅल्यू किती आली y ची व्हॅल्यू सांगा मग हायपोटेन्यूज इक्वल्स टू 1/√2 इंटू 1 दॅट्स व्हाय इज अगेन मी आधी पण सांगितले दोघांच्या व्हॅल्यू काय राहतील सेम राहतील x आणि y सेम आले बरोबर दोन च्या व्हॅल्यू सेम येतात 45 ओके ना मग चला सांगा बरं पटकन असा x म्हणजे कोण y y म्हणजे कोण साइन थीटा किती आपला मग ते सांग चला 1/√2 x कोण आहे cos 45 किती आहे x ची व्हॅल्यू बरोबर आता पुढचे रिलेशन्स tan y x म्हणजे tan म्हणजे किती 1/√2 divided by 1/√2 that's cancel equals to tan 45 दोघं सेम आहेत ना कॅन्सल करून दिले इक्वल टू किती येणार 1 हो x/y याचा रेसिप्रोकल cot 45 याचा रेसिप्रोकल किती येणार 1 असणार 1 चा रेसिप्रोकल 1 असेल ओके 1/x म्हणजे कोण सांगा याचा रेसिप्रोकल ना 1/√2 चा रेसिप्रोकल √2 that's √2 ओके आणि 1/y म्हणजे कोण परत तो काही डाऊट आहे दोन व्हॅल्यू काढल्या की ऑटोमॅटिकली बाकीचे कॅल्क्युलेशन समजतंय पुढचं तुम्ही सांगायचं थीटा इज इक्वल्स टू किंवा π/3 रेडियन हाँ एंगल किती आहे रोटेशन लक्षात ठेवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह ओके नाव इथून हा P पॉइंट हा A पॉइंट
हा एक्स ऍक्सिस, नंतर पी पॉइंट वरून काय केला आपण, हा एम पॉइंट, बरोबर. हायपोटेन्यूस पॉइंट ओ एम किती आहे, एक्स. पुढे परत कोणता थेरम एक्झिस्ट होतो, हा 60 आहे, हा 30, हा 90. मग मेजरमेंट ऑफ अँगल एक्स ओ ए इक्वल्स टू 60 डिग्री, therefore by 30, 60, 90 theorem x is equals to √3/2 into hypotenuse. आता इथे डायरेक्ट घेतो म्हणजे आन्सर काय आहे, √3/2. y म्हणजे कोण, बरोबर. बदलले का मला एक्स तरी y नाही बदलले, काय मिस्टेक केली, बदललं ना व्हॅल्यू. आणि मग इथे काय चेंज केलंय, एक्स कोणासमोर वाय कोणासमोर ते बघा आधी, बरोबर ना. 30 इथे 30 आहे, बरोबर. इथे 30 कुठे होता, 30 च्या समोर वाय होता, 60 च्या समोर एक्स होता. इथे 30 च्या समोर कोण आहे, व्हॅल्यू बदलतील ना. मग व्हॅल्यू कसं काय त्यात सांगितलं, सांगा पटकन परत. इथे कोण येईल, वाय. वाय इज इक्वल्स टू √3/2. का वाय, का कारण तो 60 च्या समोर आहे, त्याच्यात आणि याच्यात फरक आहे ना ऑब्विसली, बरोबर. इथे कोण असेल मग, एक्स कोणाच्या समोर आहे, 30 च्या समोर, म्हणून ती व्हॅल्यू काय असेल, हाफ इंटू हायपोटेन्यूस. कळलं. मग आता मला एक एक व्हॅल्यू सांगा पटापट. वाय साइन थिटा म्हणजे साइन 60 इज इक्वल्स टू वाय किती आहे, √3/2. कॉस एक्स किती ना, 1/2. टॅन y/x म्हणजे √3/2 इंटू हाफ डिवाइड बाय हाफ, देन 2 to 8 कॅन्सल इक्वल टू, नंतर कॉट याचा रेसिप्रोकल येईल फक्त x/y किती ना, 1/√3. sec 60 1/x, x चा रेसिप्रोकल 2 आणि cosec 60 हा 2/√3. काही डाऊट, 3 अँगल व्यवस्थित बघा, हे 3 झाले. त्यानंतर कुठे, सेकंड क्वाड्रंट मध्ये, हे व्यवस्थित तुम्हाला समजायला पाहिजे. कळतंय. ओके, कोणाचं नाव द्यायचं राहिलं तुम्हाला, काल त्यांनी नाव द्यायचे आणि मग पुढे जायचं.